असताना ज्ञानोबारायांच्या तिन्ही भावंडांना छळाला सामोरं जावं लागलं आणि नंतर ज्ञानोबारायांनी जी क्रांती निर्माण केली त्या क्रांतीवर ज्ञानोबारायांना समाधी घ्यावा लागली। समाधी घेत असताना साक्षात ज्ञानोबारायांना पंढरपूरच्या पांडुरंगानं समाधीस्थ करण्यासाठी यावं, निवृत्तीनाथाने एका साईडला पकडावं, हाताला धरावं, पांडुरंगाने एका हाताला पकडावं आणि असणाऱ्या ज्ञानेश्वरांना समाधीस्थ बसावं। पण समाधीचं सगळं भाग्य कोणाला मिळालं असेल तर संत नामदेवरायांच्या कुटुंबाला। संत नामदेवरायांच्या कुटुंबानं समाधीची रांगोळी काढावी, असं व्यवस्था करावी, सगळं समाधीला जाण्याच्या अगोदरची सगळी पूर्वतयारी कोणी केली असेल तर नामदेवरायांच्या कुटुंबाने। हे भाग्य नामदेवरायांच्या कुटुंबाला मिळालं। मग ही सगळी संत मंडळी ज्यावेळेस ज्ञानोबाराय समाधीस्थ गेली आणि त्यानंतर नामदेव महाराज पंजाबला गेले आणि त्या ठिकाणी वास्तव्य निर्माण करून पंजाबमय जीवन करण्याचं काम, नाममय करण्याचं काम नामदेवरायांनी त्या काळात केलं। मग ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर 225 वर्षापर्यंत ज्ञानेश्वरांची समाधी लोकांना का माहिती नव्हती हा प्रश्न जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत संत समजू शकत नाही। एकनाथ महाराजांना पैठणवरून यावं लागतं, म्हणजे 230 वर्ष काहीतरी अशी आहेत। 230 वर्षानंतर ज्ञानोबाराय लोकांच्या विस्मरणात गेलेले एकनाथ महाराजांना आळंदीला येऊन ज्ञानेश्वरांच्या समाधीचा शोध लावावा लागतो आणि ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी शुद्ध परत करून लोकांसमोर आणावी लागते। याचा अर्थ काय तर 225 वर्ष कुणीतरी व्यवस्था अशी केली होती की ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरांची समाधीच लोकांना माहिती होऊ नये। पण शेवटी ज्ञानोबारायांनी एकनाथ महाराजांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं, एकनाथा मला आता बाकीच्या छळाचं काहीच वाटलं नाही, पण मला आता अजान वृक्षाची मुळी माझ्या कंठाला जी त्रास देते ना ती मात्र तुला येऊन काढावी लागेल। आता हे निमित्त होतं बरं अजान वृक्षाची मुळी काढायची। एक सांगू, ज्ञानोबारायांनी अनेक चमत्कार त्या काळात केलेले होते आणि ज्ञानोबारायांनी जे विचार मांडले होते त्या विचाराचा चमत्कार झाला होता। ज्ञानोबारायांना अजान वृक्षाची मुळी काढायला किती वेळ लागला असता, पण ज्ञानोबारायांनी जो विचार मांडला त्या विचारावर एकनाथ महाराज स्वप्नात गेले आणि एकनाथ महाराज पैठणवरून आळंदीला आल्यानंतर ज्ञानेश्वरांच्या समाधीत 3 दिवसाचं वास्तव्य एकनाथ महाराजांनी केलं। आणि असं एकनाथ महाराजांच्या ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे की एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरांशी संवाद केला आणि त्यानंतर ज्ञानेश्वरांशी संवाद झाला जगउद्धाराचा आणि त्यानंतर 3ऱ्या दिवसानंतर शिळा परत लावून घेतली आणि जे ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी केली होती बाहेर परत ती एकत्र केली, शुद्ध परत करून लोकांसमोर आणण्याचं काम भाग्य कोणाला मिळालं असेल ते एकनाथ महाराजांना। म्हणजे एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरांचा विचार हा पुढे नेण्याचं काम केलं, तसं नामदेवाचा विचार नेण्याचं काम तुकोबारायांनी केलं। आणि मग तुकोबाराय म्हणतात मी जे विचाराने प्रेरित झालो ते नामदेवरायांच्या आणि नामदेवानं जे माझ्या स्वप्नात येऊन मला जागं केलं आणि जागं करून मला सांगितले काम करावे कवित्व वावगे निमित्त बोलू नये। मला वावगं काहीच कारण सांगू नको, तू जन्माला आलाय आणि माझं शतकोटीच्या अभंगाची जी प्रतिज्ञा होती ती पूर्णत्वाला जात नाही, म्हणून तुला ही काम करायचंय आणि तुकोबार मला सबब सांगू नको। तुकोबारांनी सबब सांगितले आणि तुकोबारांनी जे अभंग केले ते अभंग जनसामान्यांचं कल्याणाकरता निश्चित झालं आणि म्हणून तुकोबाराय हा निळोबारायांना म्हणावं लागलं जगद्गुरु तुकया अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथून या। पहा बरं, जगद्गुरु तुकोबाराय नामदेवांच्या विचाराचे वारसदार ठरले आणि पुढे ते विचार घेऊन त्यांनी जी क्रांती निर्माण केली त्या क्रांतीवर जगद्गुरु तुकोबाराय वारकरी संप्रदायाचे कळस झाले। पण संतांनी मांडलेले विचार, संतांनी दिलेला दृष्टांत, संतांनी दिलेला विचार आणि संतांनी दिलेल्या नामस्मरणाची ताकद ही आज जर समाजाला समजली तर समाज आज खऱ्या अर्थानं नेमका शरण कोणाला जायचा हे समजेल। आणि मग तुकोबाराय म्हणले जीवनामध्ये तुम्ही यशस्वी व्हायचं असेल तर ज्या संसारामध्ये जन्माला आला त्या संसारामध्ये उठा, वेग करा। वेग म्हणजे काय, स्पीड घ्या आणि स्पीड करून काय करा, शरण जा उदारा पांडुरंगा। का बरं संतांनी सांगितलं त्या पांडुरंगाला शरण जा? पांडुरंग सगुण निर्गुण आहे, त्याला काहीच लागत नाही, काहीच न लगे एक भावाची कारण त्या पांडुरंगाला फक्त भक्ती द्या आणि भक्ती दिली की तो पांडुरंग तुम्हाला पावल्याशिवाय राहणार नाही, म्हणून त्या उदार अंतकरणानं त्या पांडुरंगाला शरण जा। एक सांगू, शरणागती पत्करा। 100% तुमची चूक झाली असेल तर चूक मान्य करा आणि चूक मान्य केली की 100% तुम्ही मोठ्या मनाचे होऊन जाता। हे जो दृष्टांत संतांनी दिला तो कधीतरी समजून घेतला पाहिजे। पहा, तुकोबारायांना छळणाऱ्या रामेश्वर भटानं तुकोबारायांच्या पुढे शरणागती पत्करली। तुकोबारायांना सांगितलं तुक्या तुझं लिहिलेले अभंग सगळं इंद्रायच्या डोहात बुडवावा लागेल। तुकोबारायांनी बुडवले आणि तुकोबारायांचा चमत्कार झाला आणि त्यानंतर जे पाहायला मिळालं ते असणाऱ्या रामेश्वर भटानं विचार केला की तुकोबारायांच्या पाठीमागं एवढं मी करून त्रास देऊन तुकोबारायांच्या मागं हजारो लोक उभी राहिली आणि मग रामेश्वर भटानं विचार केला आणि तुकोबारायांच्या पायाशी लोटांगण घेतलं आणि लोटांगण घेतल्यानंतर तुकोबारायांच्या पाया पडला आणि तुकोबाराय म्हटले अरे सोड आता
महाराजांना म्हणतो, महाराज मला आता माफ करा बरं. महाराज म्हणले, अरे केले माफ, किती उदार अंतकरणाचे तुकोबार आहे. एवढं छळलं, गाथाही बुडवायला सांगितल्या तरी तुकोबारायनं रामेश्वर भटाला माफ केलं. रामेश्वर भट पायी सोडीना. पायी सोडताना रामेश्वर भट पायी सोडीना म्हणून जगद्गुरु तुकोबारायने विचारलं, अरे आता मी तुला माफ केलं, आता पायी सोड. नाही महाराज, तुम्ही मला कधी माफ केलं मी म्हणेन. तुम्ही माझ्या घरी जर आलात आणि माझं बहुळला घर आहे, माझं कुलदैवत आहे, आणि त्या कुलदैवताच्या एकादशीच्या दिवशी माझ्याकडे कीर्तन असतं. जर तुम्ही माझं कीर्तन एकादशीच्या दिवशी माझ्या कुलदैवताच्या घरी येऊन जर केलं तर मी म्हणेन की तुम्ही मला माफ केलं. मग तुकोबाराय म्हटले, अरे चल ठीक आहे, कीर्तनही करतो, काही अडचण नाही, सोड माझे पायी. परत रामेश्वर भट पायी सोडीना. आणि मग तुकोबारायने विचारलं, का रे तू माझं पायी सोडीना? तर त्यावेळेस त्याने म्हणावं, रामेश्वर भटानं म्हणावं, महाराज मला माहिती आहे तुम्ही एकादशीच्या दिवशी पुढे फराळ करत नाही, पण तुम्ही एकादशीच्या दिवशी माझ्या घरी येऊन कीर्तन करून माझ्या मांडीला मांडी लावून फराळाचं केलं, तर मी समजेल तुम्ही मला माफ केलं. तुकोबाराय म्हणले, चल तसंही करून टाकलं, चल तुला माफ केलं. आणि रामेश्वर भटानं पायी सोडले आणि तुकोबारायने मोठ्या उदार अंतकरणानं माफ करावं. आणि रामेश्वर भटाच्या घरी बहुळला जाऊन असणाऱ्या तुकोबाराय एकादशीचं कीर्तन करावं आणि एकादशीचं कीर्तन करून फराळाचंही मांडीला मांडी लावून खावं. याला काय म्हणावं? याला म्हणावं, जर माणूस चुकला आणि त्यांनी जर क्षमा मागितली तर मोठ्या उदार अंतकरणानं माफ करतो तो वारकरी संप्रदाय. याच्यातून काय शिकावं? कुणाला शरण जावं? याच्यामधून जर झाली असेल का भाषणामध्ये एकामेकाची अभंगावरून मागे पुढे, तर त्यांनी दुसरं भजन नाही काढायचं, जाऊ त्यांनी दुसरं भजनी मंडळ नाही काढायचं. तर तुझं त्याचं पटत नाही ना, त्यानं काय करायचं? त्याच्याशी नको बोलू, पण पांडुरंगाचं तुझं पटतं ना, देवासाठी त्याच्या भजनात सामील हो, पण दुसरं भजन काढून कशाला वाटोळ करतो? नसत वारीत काहीतरी झाली असेल का दिंडीत भांडणं, पण दुसरी दिंडी नाही काढायची. त्याचं तुझं पटत नाही ना, त्याच दिंडीत चाल, पांडुरंगाचं तुझं संतांचं पटून घे, आणि आपोआप कालांतरानं त्याला वाटेल एवढं बोलून सुद्धा त्याने दुसरा मार्ग काढला नाही ना, तो तुझ्यात बोलेल. आणि ही संतांची वाणी जोपर्यंत समाजाला समजत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं अध्यात्म समजू शकत नाही. अध्यात्मानं फार मोठी ताकद निर्माण केलेली. एक सांगू, तुझा आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी. संतांनी खूप भर भरून दिलेलं आहे, पण आपल्या युग करता आपण त्या परमार्थाची काय केली, फार तरी लावून टाकली. बरं खरं सांगू, एक प्रामाणिकपणे अहंकार येतो तो वारकरी संप्रदायाचा नाही. जिथं अहंकार जातो तो वारकरी संप्रदाय. एक सांगू प्रामाणिकपणे, वारकरी संप्रदाय असा होता, धार्मिक सत्ता अशी होती, त्याची राजसत्तेवर कमांड होती. पण आज धर्मसत्ता बाजूला गेली, राजसत्तेची आता धर्मसत्तेवर कब्जा आहे. जशी राजसत्ता धर्मपीठाला असावी तसं धर्मपीठ मागते. आज कधी कधी असं वाटतं, हा प्रलय काय येतो, हा प्रलय काय येतो, हा रोग काय येतो, याचा जर विचार केला तर खरंच माणसं माणसासारखी वागत नाही म्हणून प्रलय. इथं सांगू, इथं ज्या रावणाला गची बाधा झाली होती, ज्या रावणानं सीतेला पळवलं होतं, त्याच रावणानं प्रभू रामचंद्राकडं मोक्षाची अपेक्षा व्यक्त केली का? तर प्रभू रामचंद्राला म्हटले, मला बाण लागले, आता मी मरणार आहे क्षणार्धामध्ये, पण मी आता तुम्हाला शरण होतो. आणि मृत्यूच्या शय्येला मृत्यू तोंडासमोर आहे तरी रावण शरणाला का? रावणाला कळून चुकलं, मला मृत्यू येणार आहे, मी मरणार नाही, पण मला शरणागती कुणाच्या पायाशी मिळते? प्रभू रामचंद्रांच्या पायाशी मिळते. आणि मग रावणाने विचार केला, आता मला शरणागती द्या. प्रभू रामचंद्र म्हणतात, कुणाला कसली शरणागती? शत्रूला मी मुक्ती देत नसतो. तर रावण म्हणतो, मी शत्रू नाही बरं तुमचा, मी तुमचा पुत्र आहे. रामायण कसं आणि पुढे कसं बिघडलं शेवट किंवा कसं फिरलं याचा जर विचार केला तर मग प्रभू रामचंद्राने विचारावं, तू माझा पुत्र कसा? म्हणलं, मी ज्या तुमच्या पत्नीला पळवायला गेलो, तिला माझ्या मुखातून चुकून शब्द गेला, माय भिक्षाम देही, ती झाली माझी आई, मी झालो तिचा पुत्र, आणि तुम्ही तिचे पती, पण माझे तुम्ही पिता या नात्याने मला मोक्ष द्या. आणि प्रभू रामचंद्रानं सगळं वैर बाजूला करून शरणागतीला मोक्ष देऊन टाकला. म्हणून देवाला 100% शरण जा. देव हा तुम्हाला मला शरणागती देतो, आणि तुमच्यासाठी माझ्यासाठी एकच आहे, फक्त देवाला शरण जा. आणि देवाला शरण गेला की खऱ्या अर्थाने सिद्धांत मिळाला. पण माणसं देवालाही शरण जात नाही आणि माणसं माणसालाही शरण जात नाही. का प्रलय आला? तर इथं बिभीषणासारखा नीतीनं वागणारा मनुष्य रामाला येऊन मिळाला, आणि प्रभू रामचंद्राला येऊन मिळालेला नीतीनं वागणारा बिभीषण. रावण अनीतीनं वागणारा रावण, रावणाची लंका जळालेली लंका ज्याच्या हातात दिली तो बिभीषण. नीतीनं वागणाऱ्या बिभीषणानं परत सोन्याची लंका केली. हे फक्त सांगण्यापुरतं राहिलंय. एक सांगू, इथं नीतीनं वागणारी माणसं सुद्धा पाहायला मिळत नाही.
इथं भ्रष्टाचार मुक्त भारत झाला पाहिजे, यासाठी जनसामान्यामध्ये कुजबूज आहे. भ्रष्टाचार वाढला, पण त्याच मतदारांना मी सांगतो, तो मतदार राजा आहे हे मात्र तो विसरून गेला. तू नाचार झाला, तू मोह जाळाला बळी पडला, तू ट्रिपांना बळी पडला, तू मतदानाच्या 1000 रुपयाला बळी पडला आणि तू म्हणतो भ्रष्टाचार मुक्त भारत झाला पाहिजे. तू इथं पैसा घेऊन मतदानाची अपेक्षा व्यक्त करत असेल तर तुला कोणता भ्रष्टाचार मुक्त भारत करायचा आहे? म्हणून खऱ्या अर्थानं भ्रष्टाचार मुक्त भारत व्हावा यासाठी मतदार राजा जागा झाला पाहिजे. एक सांगू, इथं ज्यांच्यावर आपण इच्छा व्यक्त केली, ज्यांच्यावर आपण कमांड ठेवली, तीच माणसं भ्रष्टाचाराच्या पुढे जाऊन माणसाला गुलामीकडे नेऊ लागली ना, त्या दिवशी प्रलय येणं थांबणार नाही. कलियुगाला आता सुरुवात झाली. माणसं माणसात राहिली तरच बांधवांनो खऱ्या अर्थानं कलियुगात नाश होणं थांबणार आहे. इथं प्रलय येण्याचं कारण एकच आहे, इथं माणसं माणसात नाही, खोट्याचा बोलबाला वाढला. इथं चांगल्याला स्थान नाही, इथं खोट्याचा एवढा बोलबाला वाढला की माणसं पैशाने विकत घेतली जातात. ज्या दिवशी कळलं त्या दिवशी इथं मात्र मतदान चोरीला जाऊ लागलं, इथं मत चोरीला गेलं. एक दिवस एक चित्रपट पाहिला, त्याच्यामध्ये विहीर चोरीला गेल्याचं ऐकलं होतं आणि विहीर चोरीला गेलेली कोर्टात केस चालली होती. आता इथं मतदान चोरीला गेलं. ही भारतामध्ये होणारी फार मोठी भयानहानी आहे. म्हणून खरा विचार केला पाहिजे की प्रलय का आलं, आमच्याकडे रोगराई का वाढली, याचा बारकाईनं जर विचार केला तो माणसात राहिलीच नाहीये. प्रत्येकाला संपत्ती हवी आणि या संपत्तीच्या हव्यासापोटी प्रत्येक जण भेसळ करत चाललाय. इथं विचाराची भेसळ झाली, इथं लोकशाहीची भेसळ झाली, इथं असणारी लोकशाही सुद्धा संपत जाईल आणि लोकशाही होती असं आम्हाला काही दिवसांनी सांगावं लागेल. ज्या संविधानानं भारताला स्वातंत्र्य दिलं आणि विचार दिला ते संविधानही संपुष्टात येईल अशी एक विचाराची धारा इथं येते. इथं महात्मा गांधीजीनं विरुद्ध विचार मांडला, भारताला स्वातंत्र्य मिळालं. इथं नथुराम गोडसेचा जर विचार जर इथं डोकं वर काढत असेल तर इथं भेसळीचा विचाराची निश्चित भेसळ झाली आणि ही निश्चित भेसळ होणारी माणसाला चालू शकत नाही. म्हणून विचाराची भेसळ होऊन देऊ नका आणि विचाराची जर भेसळ झाली तर आरोग्य हे अबाधित राहणार नाही. इथं ज्या देशानं असणाऱ्या काही गोष्टी बॅन आणलाय, बंद केले, आपल्या भारतात त्या सर्रास गोष्टी चालल्या. अजान मोठं म्हणून आपण जो पाहतो तो परदेशानं बॅन केला आणि आपल्याकडे चायनीज मध्ये सर्रास चाललाय आणि तो खाल्ल्यानंतर मेंदूमध्ये काही गोष्टी जातात आणि मेंदूची कार्यक्षमता बाजूला जाते. आपण चायनीज आवडीने खातोय पण आपण शरीराला धोका आणलाय. आपण पनीर खातोय पण पनीर मधला धोकाच आपल्याला समजाना. कधीतरी पनीर घरी करून पहा. 5 लिटरला जर पनीर बनवायचं असेल तर 700 ग्रॅम सुद्धा 5 लिटर दुधाला पनीर होत नाही. मग विचार करा मार्केटमध्ये एवढं पनीर येते कुठं. एक सांगू, दिवाळीचा सीजन आता सुरू झालाय. आता मिठाई येतील आणि मिठाईसाठी खवा लागतो आणि खव्यासाठी काय लागतं? दूध लागतं. मग मला प्रामाणिकपणे सांगा, एवढ्या माणसांना मिठाई पुरवायची असेल तर तेवढं दूध महाराष्ट्रात आहे का? मग ही मिठाई ज्याच्यापासून बनवायचे तो खवा कुठून येणार आहे याचा पण विचार करा. हे भेसळयुक्त अन्न टाळा. मिठाईला वापरणारा कलर परदेशात त्याच्यावर बँड आलाय, पण तोच कलर आपल्याकडे मिठाईला वापरला जातोय आणि तोच कलर खाल्ल्यानंतर मेंदूमध्ये काही गोष्टी खोल प्रमाणात जातात आणि मेंदूची स्मरणशक्ती कमी होते, ताणतणाव वाढतो आणि अटॅक आपल्या येण्याचं प्रमाण वाढतंय. म्हणून तो कलर सुद्धा आपल्या काही देशानं बॅन केलाय आणि आपल्याकडे मात्र तो कलर चाललाय. आणि एक सांगू, जाणीवपूर्वक असणाऱ्या काही गोष्टी परदेशाने जर बॅन केल्या असतील ते आपल्याकडे चालल्यात का? कोराझिन नावाचा औषधी परदेशानं बँड आणलाय आणि आपण सर्रास कोबी फ्लावरला कोराजिन मारतोय आणि कोराजिन मारल्यानंतर 6 महिन्यानंतर किती ढोत्या फ्लावरला कोबीला शिजवलं तरी कोराजिन त्याच्यातून जात नाही. म्हणून कॅन्सरचं प्रमाण आपल्याकडे येऊ राहिलंय. म्हणजे भेसळ सुरू झाली आणि माणसं मरणाच्या दाराकडे चालले तरी आपण त्याच्यावर काही भाष्य करायला तयार नाही. आपण सेंद्रिय शेती सोडून रासायनिक शेतीकडे ज्या दिवशी वळलो ना त्या दिवशी पीक आपण जोमानं आणलं पण माणसं आपण जोमाने गमवायला लागलो. एक सांगू प्रामाणिकपणे, शेतीकडे वळावा लागेल, देशी गाईकडे परत वळावा लागेल, गोठ्यात एक तरी देशी गाई ठेवावा लागेल आणि सेंद्रिय शेती करून आपण शेतकरी आहोत. कमीत कमी 1 एकरातले 20 गुंठे तरी सेंद्रिय शेती कुटुंबासाठी आपण इथून पुढे करावाच लागेल. अन्यथा काळ हा बिकट आहे. एक सांगू प्रामाणिकपणे, आता माणसं आजाराने जातात. पूर्वी माणसाकडे फ्रीज नव्हता,
त्यांच्याकडे माठ होता, माठात दही होतं, त्यात दूध ठेवलं जायचं. कधी त्यांच्याकडे जर्मनची भांडी नव्हती, त्यांच्याकडे गाडगी होती आणि गाडग्यामध्ये कालवण शिजवलं जात होती आणि गाडग्यामध्ये कालवण, खापरामध्ये कालवण शिजून ती 110 वर्ष जगली. आपण कुकर मधलं खाल्लो आणि आपण फ्रीज मधलं खाल्लो, आपण 40-50 क्रॉस करू शकत नाही. याचा अर्थ काय? याचा एकच अर्थ, आपण सुजलाम सुफलाम झालो, आपण प्रगतीच्या पथाकडे चाललो. आपल्याला भारत महासत्ता करायचा आहे, पण महासत्ता होण्यासाठी झालेला महासत्ता भारत पाहण्यासाठी माणसं जिवंत राहिली पाहिजे. म्हणून परत सेंद्रिय शेतीकडे वळा आणि भेसळयुक्त अन्न बाजूला करा आणि चांगल्या प्रतीचं मला कसं खाता येईल याचा विचार जोपर्यंत महाराष्ट्रात होणार नाही, तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये माणसं आजाराने मरणारी थांबणार नाही. एक सांगू, एक जास्तीत जास्त आपल्याकडे चहा पिण्याचं प्रमाण जास्त आहे, म्हणून चहा आजच्या आज बंद करा. मी कोणाच्या हॉटेलच्या विरोधात नाही, पण मला माणसं शहाणी करायच्या, त्यामुळे चहा आजच्या आज बंद करा. माणसाला घरी आल्यानंतर आपण चहा पाजतो आणि चहा सगळ्यात मोठं विष आहे. 36 आजाराचं निमंत्रण म्हणजे तुमचं दुधात टाकलेलं चहापत्ती आणि त्याचं विष तयार होतं. अमृत गाईला दिले, पण त्या अमृतामध्ये साखर आणि असणारी चहाची भुकरी टाकली की ते केव्हा विष होऊन जातं हे कधीच कळत नाही. म्हणून चहा बंद केला तर तुमचे अनेक आजार मागे जातील. आणि सगळ्यात महत्वाचं, शरीरावर वाढलेली चरबी, ती चरबी कमी करा. एक सांगू प्रामाणिकपणे, शरीरावर वाढलेलं वजन आपल्याला वाटतं खात्या पित्या घरचं आहे. चूक. खात्या पित्या घरचा आहे, पोटाचा घेर वाढला की समजून जायचं की आपण पुढे आरोग्य धोक्यात आहे. 41 जर पोटाचा घेर घरी गेल्या मोजा, 41 जर पोटाचा घेर असेल तर 100% येणाऱ्या काळामध्ये डायबिटीस, ब्रेन ट्युमर, ब्रेन हॅमरेज, हृदयाचा झटका आणि असणारा ब्लड प्रेशर 100% येणारे काही काळामध्ये. पण काय करावं लागेल? आरोग्य अबाधित राहावं यासाठी आम्हाला शरीर सडपातळ करावं लागेल. सडपातळ म्हणजे काय? आमचं वजन आटोक्यात आणावं लागेल आणि यासाठी काळाची गरज आहे आहार चांगल्या पद्धतीनं खाणं. हे जर आपण खाऊ शकलो तर जीवनाचा आम्हाला सिद्धांत करू शकतो आणि हा सिद्धांत कळाला की माणसं अबाधित राहतील आणि चांगल्या पद्धतीचं आरोग्य जगतील. म्हणून भेसळयुक्त अन्न, भेसळयुक्त दूध, आज सगळंच भेसळ झालंय. माणसाला खायचंय तरी काय? एक सांगू का, इथं माणसाला सगळं माहिती आहे, पण माहिती असून सुद्धा माणसं तशासारखी वागत नाही, म्हणून इथं आरोग्य अबाधित नाही. म्हणून आरोग्य जर आम्हाला चांगलं ठेवायचं असेल तर खऱ्या अर्थानं जगत कोबारे असे म्हणले, शरीर उत्तम चांगले. शरीर उत्तम चांगलं ठेवायचं असेल तर या शरीराचे चोचले पुरू नका. माझं जाणीवपूर्वक सांगणे, आपल्याला दिसलं म्हणून खातो का भूक लागली म्हणून खातो? तर प्रामाणिकपणे सांगू का, आपण दिसलं म्हणून खातो, भूक लागली म्हणून खात नाही. आणि दिसलं म्हणून काय? वडापाव दिसला, खान वडापाव दिसलं. काय दुपारी सकाळी नाश्ता करून गेलाय, लोक म्हटली खा वडापाव, खाल्ले 2 वडापाव. दुपारी परत कोणतरी म्हणलं 16च्या 60 जाते तिथं आमक्या तारख्याची जात्रा, बसला पंप केला, तिथंही हल्लं. परत दुपारी 4 वाजता कुणीतरी म्हणलं आणि जिगरीला आलाय म्हणून चिंचेच्या बाणात तिकडे खळखट्या गेला, तिथंही हल्लं. परत संध्याकाळी घरी आला, परत बालुशाही घरी परत हल्ली. म्हणजे या शरीराला फास्टिंगला वेळ दिला कधी? म्हणून या शरीराला फास्टिंग फार महत्वाचं आहे. आणि फास्टिंग 2 जेवणामध्ये 8 तास पाहिजे आणि रात्री ते सकाळी जेवणामध्ये 18 तासाचं फास्टिंग पाहिजे. तेव्हा आपलं शरीर अबाधित राहू शकतं. आणि शरीर जर चांगलं तर विचारही चांगले होऊ शकतात आणि विचार चांगले तर इथं अध्यात्मही चांगलं होऊ शकतं. म्हणून संतांनी शरीरावरही भर दिला. म्हणून तुकोबारायांसारख्या संतांना 3 डोंगरावर जावं लागलं. एक घोराणेश्वर, दुसरा असणारा भामचंद्र डोंगर आणि तिसरा असणारा कोणता डोंगर? भंडारा डोंगर, जिथं तुकोबारायांचं मोठं मंदिर होते. या 3 डोंगरावर जगद्गुरु तुकोबारायांना जावं लागलं. आणि या 3 डोंगरावर गेलेले जगद्गुरु तुकोबाराय खऱ्या अर्थानं क्रांती निर्माण करू शकले. त्यांनी मेडिटेशनला स्वतःला वेळ दिला. आता आपल्याला मेडिटेशनला स्वतःला वेळ नाही. आपण एवढे बिजी आहोत, उठल्यापासून तर झोपेपर्यंत काय बिजी आहोत फक्त एका पानावर लिहून काढा. आणि ते कशा करता बिजी आहोत एवढं लिहून काढलं, त्याच्यामध्ये जर कळलं तर मी माझ्या शरीराला किती वेळ दिला तर बास, माणसाला मी जन्माला का आलो हे समजेल. मी देवासाठी शरीरासाठी किती वेळ दिलाय. आणि मग तुकोबाराय म्हटले की बाबा हो संत, असं संतांना असं म्हणावं लागलं, अरे देवानं जो देह दिलाय तो कशासाठी? देवे दिला देह भजन गोमटा, आणि तो भजनासाठी लावला पाहिजे. आणि मग संत म्हणतो तुकोबाराय असं म्हणतात, ज्या संसारामध्ये जन्माला आला
ते संसारामध्ये उठा वेग करा, आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. त्या पांडुरंगाला शरण जा. पहा जी माणसं त्या पांडुरंगाला शरण गेली त्यांची क्रांती निर्माण झाली. ज्ञानोबारायापासून निळोबारायापासून बळमावापर्यंत ही सगळी संत त्या पांडुरंगाला शरण गेली. आणि मग तुकोबारायांना म्हणावं लागलं, एक गावी आम्ही विठोबाचे नाम आणि अनेकांचे काम नाही आता येथे. तुकोबारायांना म्हणावं लागलं. आणि सगळे संत त्या पांडुरंगाच्या पायाशी सर्व सुख आहे. माणसं सुख शोधण्याचे मार्ग संतांनी कलियुगात काढले. एक सांगू, भारताचा असणारा राष्ट्रपती हा सायंटिस्ट होता, पण आज मात्र भारताची असणारी व्यवस्था आणि महाराष्ट्रातली असणारी अवस्था ही फार बिकट आहे. इथं आम्हाला आता सायंटिस्टच निर्माण नको आहे, इथं आम्हाला देवऋषी तयार करायचे. इथं आम्हाला सायंटिस्टच नको आहे, इथं आम्हाला देवऋषी तयार करायचे. आणि ते देवऋषी डॉक्टर होण्याऐवजी देवऋषाकडे तुमचा प्रश्न सुटला जाईल याच्याकरता खेट्या घालण्याचे उपाय झाले. आणि गंडमाळा एवढ्या वाढल्या की त्या गंडमाळ घालणाऱ्याच्या गळ्यात सोने वाढली. आणि त्याने एक तोळा सोन्याचा घेतला, गंडमाळी वाढवल्या. आणि इंस्टा, फेसबुक आणि व्हॉट्सअपनी एवढ्या गोष्टी प्रलयाने पुढे पोहोचवल्या की जे संतांचे विचार महाराष्ट्रात पोहोचवायला पाहिजे होते ते पोहोचले नाही. म्हणून आम्हाला जीवनाचा खरा संदेश कळाला. इथं जे वाढायला पाहिजे ते वाढलं नाही आणि जे वाढायला नको ते वाढलं. तुकोबाराय तुमची ही गाथा इथे व्यर्थ ठरली. तुकोबाराय तुम्ही सांगितलं होतं दोही वाढवून केस भूते आनंदी अंगास. तुकोबाराय तुमचा हा अभंग इथं समाजाने फोल ठरवला. इथे भूते अंगात येतात, इथं माणसाच्या अंगात देव येतो. तुकोबाराय तुम्ही पांडुरंगाला भजत होते. तुकोबाराय तुम्ही असं म्हणत होते निम्म्या आयुष्यात देव शोधायाशी गेलो तेथे देवच होऊन ठेलो. आणि तुकोबाराय तुम्ही अंतिम समय असं म्हटला की अंधकाळी विठू आभासी पावला, देव त्या काळात तुम्हाला पावला आणि तुम्हाला घेऊन गेला. तो काळ वेगळा होता, पण तुकोबाराय तुमचा विचार आज समाजाने पायदळी तुडवला. आणि आज मात्र समाजाच्या चार खेट्यामध्ये देव डायरेक्ट अंगात यायला लागला. आणि त्याच्यामध्ये तुमच्या विचाराची कुठंतरी हेळसांड व्हायला लागली. तुमच्याही विचारात मला वाटतं आता भेसळ व्हायला सुरुवात झाली. देवा संत तुम्ही विचार मांडले आणि ते विचार क्रांतीचे होते. आणि कधी कधी मला प्रश्न पडत होता की पांडुरंगाच्या पायाशी सर्व सुख आहे हे ज्ञानोबाराय तुम्ही विद्रोह करून सांगितलं. ज्ञानोबाराय तुम्ही धर्मपीठाच्या विरोधात गेले आणि धर्मपीठाच्या विरोधात जाऊन ज्ञानोबाराय तुम्हाला छळाला सामोरं जावं लागलं. आणि छळाला सामोरं जात असताना तुमच्या पित्याला आणि आईला देहांत प्रायचित्त स्वीकारावं लागलं. पण त्यांनी विचारात मात्र वेसळ होऊन दिली नाही. आणि त्याच विठ्ठल पंतांनी बाप म्हणून एवढं सहन करावं. आणि तो सहन करणारा बाप लेकरांसाठी पुढे आला आणि देहांत प्रायचित्त स्वीकारण्याचं काम विठ्ठल पंतानं केलं. ते विठ्ठल पंताचं सुद्धा आम्ही त्याग विसरून गेलो. कधीतरी विचार मनात आला पाहिजे. त्या संसारामध्ये जन्माला आलेली माणसं संसारामध्ये गुरफटली, पण ज्ञानोबाराय जन्माला आले त्यांनी संसाराची सोडवणूक केली. आणि मग ज्ञानोबाराय म्हटले मला आळंदी सुखाची करायची नाही, मला पुणे जिल्हा सुखाचा करायचा नाही, मला महाराष्ट्र सुखाचा करायचा नाही, मला भारत देश सुखाचा करायचा नाही, मला जग सुखाचा करायचंय. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोकी. त्या ज्ञानोबारायांचा विचार हा जगाला प्रेरक ठरला. आणि त्या ज्ञानोबारायांनी विचार दिला पुण्यच हवंय ना, एकच काम करा, फक्त हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. साधा विचार ज्ञानोबारायांनी दिला. आणि त्या विचारावर खऱ्या अर्थानं धर्मपीठानं ज्ञानोबारायांना छळलं गेलं. आणि संन्यासाची मुलं म्हणून ज्ञानोबारायांच्या कुटुंबाला वाळीत टाकलं. ज्ञानोबारायांचे विठ्ठल पंत वडील घराच्या बाहेर पडले, लोकांशी संवाद करायला लागले. लोक तोंड चुकून जायला लागली. विठ्ठल पंताला असं म्हटलं झालं असेल गावात काहीतरी कुजबूज म्हणून लोक माझ्याशी बोलत नाही. महिना सरून गेला, 2 महिने झाले, अनेक महिने सरून गेले. विठ्ठल पंताला मात्र आता चिंता वाटू लागली. अरे लोक माझ्याशी बोलतच नाही. गेले भोजनी काकाकडे आणि भोजनी काका लागले काका तुम्ही तर मला चाकणवरून आळंदीला आणलं, तिथं आळंदीला तुम्ही स्थायिक केलं, तुम्ही तर माझे चांगले जीवलग मित्र आहे, पण असं काय आळंदीत घडलंय लोक माझ्याशी बोलत नाही. त्यावर भोजनी काकानं सांगावं तुमच्याशी लोक बोलत नाही तर तुमच्या कुटुंबासहित मुलासहित तुम्हाला वाळीत टाकले. आणि विठ्ठल पंताला कारण कळल्यानंतर भोजनी काकाचं दर्शन घेतलं, गळा भेट घेतली, रामराम झाला आणि निघाले. झपझप झपझप घरी आले. रुक्मिणी माता भांडी घासत होते. ठेवतो रुक्मिणी भांड्याचा माळा, चल पटकन आवर. आज धर्मपीठ भरले, धर्मपीठाला आज आपल्याला जाब विचारायचा आहे. आधी धर्मपीठासमोर उभे राहिले. महिलेला बोलण्याचा अधिकार नव्हता म्हणून रुक्मिणी माता महिलांच्यात उभ्या राहिल्या. आणि विठ्ठल पंत पुरुषात उभे राहून म्हणतात मी विठ्ठल पंत कुलकर्णी आणि रुक्मिणी विठ्ठल पंत कुलकर्णी आज धर्मपीठाला आम्ही प्रश्न
विचारतोय की असणाऱ्या आम्ही असा काय गुन्हा केलाय की आमच्या मुलांसहित आम्हाला वाळीत टाकले. विठ्ठल म्हणतात सर्वस्वी गुन्हा तुझा आहे आणि तुझ्या पत्नीचा आहे, म्हणून तुला झालेली मुलं ती सुद्धा त्या गुन्ह्यात सहभागी आहे, म्हणून त्या मुलांना सुद्धा वाळीत टाकले. विठ्ठल पंतानं विचार करावा आणि विठ्ठल पंतानं म्हणावं माझा गुन्हा तरी काय आहे. त्यावर धर्मपीठ म्हणावं विठ्ठल पंता तू ग्रस्त आश्रमातून संन्यास आश्रमात गेला आणि संन्यास आश्रमातून ग्रस्त आश्रमात आला आणि तुला झालेली मुलं म्हणून संन्यासाची मुलं म्हणून तुला वाळीत टाकले. आणि विठ्ठल पंताला हसू आलं आणि विठ्ठल पंत म्हणतात मला तर धर्मपीठाच्या बुद्धीची कीव वाटते. मी माझ्या सांगण्यावरून ग्रस्त आश्रम सोडलाच नाही आणि मी माझ्या सांगण्यावरून संन्यास आश्रमातून ग्रस्त आश्रमात आलोच नाही. मला माझ्या गुरुने आज्ञा केली ग्रस्त आश्रम सोडा, मी सोडला. संन्यास आश्रमात माझं काम संपलं, माझ्या गुरुने आदेश केला जा परत आश्रमात. मी ग्रस्त आश्रमात आलो, तुम्हाला शिक्षाच करायची असेल तर माझ्या गुरुला शिक्षा करा. आता धर्मपीठ हसलं आणि धर्मपीठ म्हणतं की धर्मपीठाच्या वर गुरु असतो, धर्मपीठाला गुरुला शिक्षा करण्याचा अधिकार नाही. आता विठ्ठल पंतांना हसू आलं. विठ्ठल पंत म्हणतात की जर गुन्हा आम्ही केला असेल तर त्या गुन्ह्याची शिक्षा आम्हाला द्या, आमच्या मुलांना का. धर्मपीठ म्हणतं विठ्ठल पंता तुझं बरोबर आहे, तुम्हाला मनुस्मृतीनुसार एक शिक्षा दिली जाईल आणि ती शिक्षा तुम्ही भोगली की तुमच्या मुलांना चांगले दिवस येतील. कोणत्या बापाला वाटत नाही आपल्या मुलांना चांगले दिवस यावं, कोणत्या आईला वाटत नाही आपल्या मुलांना चांगले दिवस यावं. विठ्ठल पंतांना हात जोडले, मी विठ्ठल पंत कुलकर्णी रुक्मिणी विठ्ठल पंत कुलकर्णी आज आई बाप म्हणून तुमच्या धर्मपीठासमोर हात जोडतो आणि माझ्या मुलांना चांगले दिवस यावे यासाठी द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे. धर्मपीठाने म्हणावं विठ्ठल पंता मनुस्मृतीनुसार तुझी एकच शिक्षा आहे, देहांत प्रायश्चित्त. रुक्मिणी मातेच्या पायाखालची वाळू सरकली. रुक्मिणी मातेने विचार केला की देहांत प्रायश्चित्त म्हणजे स्वतःचं आयुष्य संपवणं आणि हे स्वतःचं आयुष्य संपत असताना जी छोटी छोटी मुलं आहेत त्यांना अयोग्य वेळेत आपल्या आई बापाची गरज असते, त्याच काळात मुलांना सोडून जाणं याचं दुःख मात्र रुक्मिणी मातेला झालं. पण विठ्ठल पंतानं काळजाकडून दगड ठेवला आणि विठ्ठल पंत म्हणतात मी विठ्ठल पंत कुलकर्णी मुलांचा बाप या नात्यानं मी धर्मपीठाला शब्द देतो की तुम्ही द्याल ते प्रायचित्त मी भोगायला तयार आहे. मी देहांत प्रायचित्त भोगतो, मी आणि माझी पत्नी, फक्त माझ्या मुलांना चांगले दिवस आले पाहिजे. धर्मपीठ म्हणतात तथास्तु. विठ्ठल पंत जबजब बाहेर पडले, रुक्मिणी माता त्यांच्या बरोबर बाहेर पडल्या आणि रुक्मिणी माताने विठ्ठल पंताला अडवलं आणि विठ्ठल पंताला रुक्मिणी म्हणते विठ्ठल पंताला म्हणते पंत तुम्ही काळजाचं दगडावर काळीच ठेवलं का, तुमचं काळीजच दगडाचं झालं. अहो खेळ आपली मुलं लहान असताना अंगा खांद्यावर मुलांना खेळवायचंय, त्या काळात आपण जर त्यांना सोडून गेलो तर त्यांची अवस्था काय होईल. तुम्ही थांबायला पाहिजे होतो, 2 दिवस विचार केला असता, नंतर धर्मपीठाला निर्णय दिला असता, पण तुम्ही सांगून मोकळे झाले. विठ्ठल पंत म्हणतात नाही ग रुक्मिणी, तुझी जशी अवस्था आहे तशी त्या बापाची लेकराबद्दलची अवस्था आहे. रुक्मिणी माते आता करू काय मी, अगं मी काळजाचा दगड नाही तर काळजावर दगड ठेवला निर्णय घेतला. मलाही वाटतो ना मुलांच्यात राहावं, अंगा खांद्यावर खेळवावं. अगं माझी मुक्ताई, आपली मुक्ताई छोटीशी 7 वर्षाची आहे, निवृत्तीनाथ 13 वर्षाचा आहे. या मुलांना अंगा खांद्यावर खेळण्याचं वय आहे. त्या काळात त्यांचा बाप आई त्यांना सोडून गेले तर ही मुलं कुणाकडे पाहतील याची मला जाणीव आहे. पण हे कृत्य जर आपण आता केलं नाही, हे जर आपण देहांत प्रायचित्त घेतलं नाही तर आपल्या मुलांना भविष्यात चांगले दिवस मिळणार नाही. आपल्याला स्वतःला संपावं लागलं तरी चालेल, स्वतःला झिजावं लागलं तरी चालेल, पण आपल्या मुलांना चांगले दिवस आले पाहिजेत याकरता जो मी निर्णय घेतलाय. आता बाकीचं भांडत बसू नको, चल पटकन मुलांचा निरोप घेऊन आपल्याला निघावं लागेल. आणि अनेक बराच वेळ झाला, बराच काळ झाला आणि त्यानंतर मुलांचा निरोप घेण्यासाठी निरोप घेतला. मुलं झोपी गेली होती. आई बापानं मुलांचा निरोप घेतला. निरोप घेताना निवृत्तीनाथाकडे पाहिलं, बापाचं मन पिळवटून आलं आणि निवृत्तीनाथाकडे पाहिल्यानंतर विठ्ठल पंत म्हणतात निवृत्ती आता सगळ्यांची जबाबदारी तुझ्यावर. छोटीशी माझी मुक्ताई, तिला जीव लावा, घरात शिंदे फळ आहे तिला जीव लावा. माझी लेक आहे, तिला काळजाचा तुकडा आहे, तिला जीव लावा. सोपान देवाची तीच अवस्था, ज्ञानेश्वरांची तीच अवस्था. ज्ञानेश्वरा आता मुक्ताईला समजून घे. छोट्याशा मुक्ताईला आल्यानंतर बापाचं हृदय पिळवटून गेलं, घडकन डोळ्यातून पाणी आलं. मुक्ते उद्या बाबा म्हणून कुणाला हाका मारशील, पण तुझ्या बापाला तुझ्या हिताकरता देहांत प्रायचित्त घ्यावाच लागेल. आणि बापानं 4 मुलांचं दर्शन घेऊन घरातून बाहेर पडावं. बापा घरातून बाहेर पडला, बापाचा उमरा आता हृदयाचा उलटला आणि पाहता पाहता बाप रडायला लागला. अमृत बाप रडत होता, बापाची पावलं डोहाकडे चालली होती. रुक्मिणी माता आता घरात आहे. रुक्मिणी मातेनं 4 मुलांना पाहिलं. रुक्मिणी माते
मातेची तीच अवस्था झाली आणि दुःख आलेलं रुक्मिणी मातेनं आवरलं, चारी मुलांच्या अंगावर हात फिरवला, पटापटा बोटे मोडली. मुक्ताई पैसे आल्यानंतर मुक्ताईकडे पाहिलं तर 3 मुलांकडे पाहताना आई म्हणते, अरे तिघं जण एवढा जीव लावा, तिला माझी मुली जाणीवच भासवली नाही पाहिजे. आणि रुक्मिणीच्या डोळ्यातून धडकन पाणी आलं. रुक्मिणी मातेनं दरवाजा लावला, हृदयाचा दरवाजा उघडला, डोळ्यातून गळा 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 पाणी सुरू झालं. आणि पाहता पाहता जड अंतकरणाने पावलं डोहाकडे चालले. पण सगळं लक्ष मात्र लेकरांपाशी आहे. गहार जरी आकाशी हिंडत असेल तिथं सगळं लक्ष लेकरांपाशी असताना अशी अवस्था दोघा विठ्ठलपंत आणि रुक्मिणीची झाली. आणि बऱ्याच अंतरावर विठ्ठल रुक्मिणी पोहोचले. आणि विठ्ठल पंताची रुक्मिणी म्हणते, पंत थांबा. का ग रुक्मिणी? काही नाही हो, एकदा जाऊन पाहतो मी मुलांना. का पाहायचंय रुक्मिणी तुला वारंवार? का मुलांच्या अडकायचंय? आता तर आपण आलो ना. नाही हो, माझ्या मिनीचं मनच राहीना, माझं मन वारंवार लेकरांपाशी फिरत आहे. मला वाटतं एकदा जाऊन लेकरांना पाहावं आणि एकदा जाऊन लेकरांना पाहिलं की माझ्या मनाचं समाधान होईल. रुक्मिणी, तुझ्या मनाचं समाधान होऊ शकत नाही. तू वारंवार का जाते? का मोहजाला काढते? अगं लेकरा गोष्टी तर तुला मला जाऊनच देणार नाही. नाही, तुम्ही या अगर येऊ नका, पण मी मात्र जाते. छोटीशी मुक्ताई तिच्या अंगावरचं पांघरून जातं बाजूला, तेवढं फक्त टाकून येते. प्रस्त पांघरून बाजूला जातं. आईला फक्त निमित्त पाहिजे होतं. आणि रुक्मिणी मातेला विठ्ठल पंत म्हणतात, जा रुक्मिणी. आणि तुम्ही? मी नाही येत. बाप परत जर आणून घरात जर मी कोसळलं तर हा बाप परत डोहाकडे येऊ शकत नाही. रुक्मिणी एकच विचार करतो, जा, पण एक काम माझं करशील. कोणतं काम पंत? लेकरांचं सगळं साठवलेलं प्रेम मात्र डोळ्यात घेऊन येशील का? हो पंत, मी येते, पण जाऊ नका बरं पंत. आणि पंत, मी गेल्यानंतर तुम्ही रडू नका बरं. नाही का रुक्मिणी, मी नाही रडणार. बाप म्हणून मी कठोरच राहतो. आणि विठ्ठल पंताला तिथं उभं राहावं. रुक्मिणी मातेनं माघारी जावं. रुक्मिणी मातेची पावलं आता घराकडे चालले. रुक्मिणी माता जप 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 पावलं घराकडे. आता विठ्ठल पंत एकांतात आहे. एकांतात उभे राहिले. विठ्ठल पंत गुडघ्यावर बसावे आणि धाय उघडून विठ्ठल पंताने एकांतात रडावं. आणि रडणाऱ्या विठ्ठल पंताला त्या पांडुरंगाला हात जोडावे आणि त्या पांडुरंगाला म्हणावं, देवा, वडलो पार्जित असणारी वारी तुझ्यापर्यंत मी पोहोचवली आणि तुझी सेवा या करता केली का? आणि किती नाही मी अभागी बाप असेल. माझा थोरला मुलगा 13 वर्षाचा आहे आणि सगळ्यात धाकटी मुलगी माझी 7 वर्षाची आहे. तिला अंगा खांदावर खेळणार वय माझं आहे. आणि त्या वयात मी त्या मुलांना सोडून चाललोय. किती रे त्यांचा बाप अभागी असेल. उद्या ही मुलं उठली, सकाळच्या त्यांचा बाबा दिसला नाही, आई दिसली नाही, तर उद्या बाबा आई म्हणून कोणाला हाका मारती. तेव्हा काय रे मी एवढा कठोर निर्णय घेतला? आणि देवा, तो निर्णय द्यायला सुद्धा तूच कारणीभूत, तूच मला बुद्धी दिली. देवा, आता माझ्या लेकरांचं भलं होणं हे तुझ्याच हातात आहे. आणि तो एकांतात रडणारा बाप आताच्या पिढीला कळायला हवा. एक सांगू, बाप नावाचा माणूस बाहेरून जरी किती काटेरी असला तरी आतमधून किती मृदू आहे ना. तो बाप एकांतात रडताना पाहिला ना, एकांतात बोलताना, दुःख हलक करताना पाहिला ना, त्या दिवशी बाप नावाचा माणूस आम्हाला होऊन गेल. तुकोबाराय म्हटले, तो बाप काय करू शकतो? बाप करी जोडी लेकुराची ओढी. लेकुराच्या ओढीनं बाप काबाड कष्ट करतो, संपत्ती उभी करतो आणि एक दिवस त्या संपत्तीचा मालक लेकराला करून टाकतो. एक सांगू, आपण जर कोणाचा बाप झालो ना, तर आपल्याला आपला बाप समजत नसेल तर आपण अजून बाप झालेलो नाही. जोपर्यंत बाप नावाचा माणूस समजत नाही तोपर्यंत साक्षात पांडुरंग माझ्या घरात वास्तव्य करतोय हे माणसाला समजू शकत नाही. आणि विठ्ठल पंतानं धाय मोकळून रडावं ना, तो बाप रडणारा कळाला की आपला बाप कळाला. आपण सगळे लहान होतो, शाळेत होतो, मराठी शाळेत होतो आणि शाळेच्या खिडकीतून सहज बाहेर पाहिलं तर आपला बाप 4 चौघात आपल्याला दिसला. पटकन असं वाटलं पटकन जाऊन बापाला बिलगावर काहीतरी खाऊला पैसे घ्यावे. पण शाळेची घंटा व्हायला वेळ होता. शाळेची घंटा वाजली, सगळ्या वर्गात सगळ्या मुलांच्या अगोदर बाहेर पडला आणि पटकन जाऊन बाबाला बिलगल्याबरोबर बापाला म्हटला, आता काय करावं? बापा तर 4 चौघात बोलतोय आणि बापाने घरी तंबी दिली होती, 4 चौघात असेल तर पैसे मागायचे नाही. शेवटी विचार मनामध्ये आला, काय करावं? शेवटी बापाचा सदरा पकडला आणि 2-3 वेळा खाली पोरानं ओढला आणि किमीरवाने चेहऱ्यानं बापाकडे पाहिलं आणि बापानं पोराकडे पाहिलं तर बापाला पोराचा किमीरवाना चेहरा दिसला आणि काय लेकराला हवं हे बापाला समजलं. आणि पटकन बापाने खिशाला लागताना कळत आणि 1-1 रुपयाचे 2 ठोकळे काढले, पोराच्या हातावर टेकवले. पोराला ठोकळे हातात पडले. पोरानं बापाचा सदरा सोडून दिला आणि पोरग पटकन दुकानात गेलो, बोब्या घेतल्या आणि 10 बोटात बोब्या घातल्या आणि बोब्या खात खात लेकरू वर्गात चालले. जाताना फक्त बापाकडे पाहिलं, स्माईल दिली, पोरग हसलं. बापानं ते चोरून पाहिलं आणि चोरून पाहणारा बाप शेजारच्या शंभराला म्हणतो, श्यामा, जगायचंय ना फक्त या लेकराच्या चेहऱ्यावरच्या हसूसाठी. किती दुःख पचवण्याची ताकद निर्माण होऊ दे, ती पचू, पण लेकराला सुख समान लाभ लाभण्यासाठी काहीही करायला बाप तयार होतो ना. कालांतराने दिवस सरले, लेकरू मोठं झालं, बाप वयस्कर झाला आणि सकाळच्या पारी लेकरू गाडीला किक मारण्यासाठी तयार झालं. हेल्मेट डोक्यात घातलं, गाडीला चावी लावली आणि किक मारणार. तेवढ्यात बाप आला, रामा
कामाला चाललास का? हो दादा कामाला चाललो. तर येशील रे बाळा? दादा माझं कोरेगाव थोडस काम आहे, ते उरकलं, कामावून सुटल्या होते घरी आणि साधारणतः 6च्या आसपास घरी. असं का? परत बापाने इकडे तिकडे गप्पा माराव्या आणि परत बापाने विचारावं, रामा कामाला चाललास का? हो दादा मी कामाला चाललो. असं का दादा कामाला चाललास का? परत बापाने इकडे तिकडे गप्पा माराव्या आणि परत बापानं म्हणा रोडने संपतात जा बरं, लई गाडी असतात, गर्दी असते. आणि परत बापाने विचारलं, रामा किती वाजता येशील रे? अरे गदड्या आता तुला तुझ्या बापाचं मन कळावं. तू लहान होता, तुझ्या बापानं तुला तेजवाना चेहरा पाहिला, खिशात हात घातला आणि 1 रुपयाचे 2 ठोकळे तुझ्या हातावर टेकवले आणि आता ठोकळ्यात जागा हो, खिशात हात घाल, 500 रुपयाची नोट काढ, बापाच्या हातावर टेकव, गाडीला किक मार आणि जाताना फक्त गाडीचा आजचा तिरका कर आणि बापाचा हसरा चेहरा गाडीत पहा. तुला पांडुरंग नावाचा देव तुझ्या घरात रक्ता मासाचा आहे हे ज्या दिवशी कळेल ना, तुला खऱ्या अर्थानं माणसाचा देव तुझा बाप घरात आहे हे समजलं की जीवनाचं खरं गमक समजलं. हे जोपर्यंत समजत नाही ना तोपर्यंत बाप नावाचा माणूस समजत नाही. लोकांनी टाळ्या शब्दाला वाचवल्या, बरं कावळ्याला नाही वाजवल्या. बऱ्याच जणांना कावळा शिवला मार झाला म्हणायची बंद कर. पहा जीवनाचा खरा सिद्धांत समजून घ्या. हा जीवनाचा सिद्धांत समजला की खऱ्या अर्थानं जीवन कळालं. पण बाप नावाचा माणूस उमगला पाहिजे आणि तो बाप उमगला की आम्हाला साक्षात असणारा पांडुरंग समजला. आणि पांडुरंग समजायचा असेल तर आम्हाला देव समजून घ्यावा लागेल. विठ्ठल पंताची रुक्मिणी आली आणि विठ्ठल पंताला भेटली. पंत गुडघ्यावरली पायावरली घोडी उभे राहिली आणि पंतांनी विठ्ठल पंतांना रुक्मिणीला म्हणा, आलीस? हो चला पंत आता आपण देहांत प्रायश्चित्त घेऊ. पंत पुढे, रुक्मिणी माता मागे आणि पंत रुक्मिणी माताला म्हणतात, तुला सांगितलेलं काम केलं का? तर पंत म्हणतात, रुक्मिणी माता म्हणते हो केले. पाहू तुझ्या डोळ्यात साठवलेले लेकरांसाठी प्रेम. आणि विठ्ठल पंतानं रुक्मिणी मातेच्या डोळ्यात डोळे घातले आणि चक्क 4ही मुलं विठ्ठल पंताला हात जोडतात, बाबांना बाबा नका ना सोडून जाऊ मला. आणि छोटीशी मुक्ताई म्हणते, बाबा तुमच्या अंगा खांद्यावर खेळायचं माझं वय आहे आणि तुम्ही सोडून जर चाललात बाबा तर उद्या मी कोणाच्या अंगा खांद्यावर खेळू. आणि बापाचं मन गैवरून आलं, बापानं टाऊ फोडला आणि बाप मोठ्यानं रुक्मिणी मातेच्या समोर डसा डसा रडायला लागला. रुक्मिणी मातेच्या समोर रडणारा विठ्ठल पंत डोळ्यात पाणी रुक्मिणी मातेच्या हातावर पडलं. रुक्मिणी माता भानावर आल्या आणि रुक्मिणी माता विठ्ठल पंताला म्हणतात, पंत आवरा स्वतःला, मी गेल्यानंतर तुम्ही रडलात ना? नाही ग रुक्मिणी मी रडलो. त्यावेळेस विठ्ठल पंताच्या रुक्मिणी म्हणतात, तुमचे लाल बंद झालेले डोळे मला सांगतात की मी गेल्यानंतर तुम्ही रडलात. मी तुम्हाला आज ओळखत नाही, लग्न झाल्यापासून पाहते, स्वतःच दुःख व्यक्त करताना कधीच मला सांगितलं नाही, पण घराच्या चांदईला जाऊन तुम्ही रडताना मी कितीतरी वेळा पाहिलंय. आणि पती पत्नीचं प्रेम एवढं, एकमेकाचं आसू अनावर झालेलं आवरलं, हातात हात घेतला आणि पुढे जाऊन डोहात उड्या घेतल्या आणि स्वतःच आयुष्य देहांत प्रायश्चित्त घेऊन संपवलं. इथंच गोष्ट संपत नाही. एक सांगू प्रामाणिकपणे, देहांत प्रायश्चित्त म्हणजे काय? 4 डोहात उड्या मारल्या, एकामेकावर एवढं पती पत्नीचं प्रेम आहे, 4 डोहात उड्या मारल्या, त्या डोहात गटांगळ्या खाल्ल्या असतील. कधी विठ्ठल पंताला रुक्मिणीला वाचवण्याचा प्रयत्न केला असेल, कधी रुक्मिणी विठ्ठल पंताला वाचवण्याचा प्रयत्न केला असेल, कधी नाकात तोंडात पाणी गेलं असेल, कधी गटांगळ्या खाल्ल्या असतील, कधी पोटात पाणी गेलं असेल, नंतर त्यांचा आत्मा निघून गेला असेल, नंतर त्यांची बॉडी हातात लागली असेल. याचा विचार करा, किती या देहाला यातना सहन कराव्या लागल्या असतील. त्याला देहांत प्रायश्चित्त म्हणतात. देहातला आत्मा निघून जात नाही तोपर्यंत देहाचा अंत होत नाही, त्यापर्यंत शरीराला पिळावं लागलं. त्या आई वडिलांना देह त्याग केला. पुन्हा करता तर केवळ फक्त समाजाच्या कल्याणाकरता. कोणता समाज? तर ज्ञानेश्वरांनी जो समाज व्यवस्था निर्माण केली होती त्या मुलांच्या कल्याणाकरता देहांत प्रायश्चित्त आई वडिलांना घ्यावं लागलं. म्हणून आली या संसारा उठा वेग करा, शरण जा उदार पांडुरंगा. त्या उदार अंतकरणाने त्या पांडुरंगाला शरण जा. नाहीतरी त्या देहासाठी घटला तो देह कुणाचा आहे? देह हे काळाचे, धन हे कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? सांगा बरं. देह हे काळाचा आहे, धन हे कुबेराचे आहे, येथे मनुष्याचं काय आहे? एक सांगू, माणसाला मृत्यू हा निमित्त आहे पण देव मात्र घेऊन जाणार. एक सांगू, इथं मनुष्याचं काय आहे तर जीवनामध्ये जीवन जगताना माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं, ज्या देवानं देह दिलाय तो भजनासाठी लावणं आणि असं जगलं पाहिजे. तर तुका म्हणे एका मरण्याची सरी, उत्तम जेवढे कीर्ती मागे, कीर्ती उरावा असं जगलं पाहिजे. पण तिथं हरिपाठ पाठ असणाऱ्यापासून ते भल्या मोठे कीर्तनकारापर्यंत सगळ्यांचं प्रमाण हे पाठ आहे. देह हे काळाचे, धन हे कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? दिवसभराची 3 कीर्तन करून 1.5 लाख कोणासाठी कमवायचे? हा प्रश्न निर्माण होतो. एक सांगू का, इथं रक्षकच भक्षक बनलाय.
इथं लोकशाहीला जोडा आणणारा, न्याय व्यवस्थेला जोडा आणणारा माणूस इथं निर्माण झालाय. आणि इथं संन्याशालाच संपत्तीचा मोह झालाय. इथं संन्याशाला संपत्तीचा मोह झालाय. संन्याशाला संपत्तीचा एवढा दर झालाय की संन्याशाला पिस्तूल कमरेला बाळगायची पाळी आली. संन्याशाचं 10 तोळ्याचं ब्रेसलेट चोरीला जात आहे आणि संन्याशाला संपत्तीची एवढी हाव झाली की 5 कोटीची गाडी त्याला घ्यावा लागली. मग देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? काकस्पर्श होत झालाय नाही ना. खरं सख्या आईला राग येतो तशी अवस्था आहे. पण बरं बोलण्याने समाजाचं काय झाले मला सांगा बरं. बरं बोलण्याने समाजाचा घात झालाय आणि खरं बोलण्याने समाज सुधारलाय. एवढं रागात येतील ते तुकोबारायांना म्हणावं लागेल. एक प्रामाणिकपणे सांगू का, घात असत्याने केलाय आणि असत्यच समाजामध्ये काय चाललंय, जोमानं चाललंय. जोमानं असत्य चाललंय आणि सत्य सांगायची लोकांना सत्य आवडते, पण सत्य सांगण्याची इथं रामेश्वर भटाची इथं डोकं वर काढलंय. इथं गांधीजीला मारणाऱ्या नथुरामानं डोकं वर काढलंय. आणि सगळ्यात महत्वाचं इथं रावण मात्र आता रावणाची वृत्ती वाढत चालली. प्रभू रामचंद्र फक्त फंक्शन साठी झालाय. इथं रावणच दसऱ्याच्या दिवशी प्रभू रामचंद्राला बाण मारतोय अशी अवस्था निर्माण झाली. का झाली? इथं आम्ही सत्य सांगण्यापासून वंचित राहिलो. सत्य दाबलं जातंय. पुण्यवंत पाताळी गाडीला, दळिद्री तो भाग्यवंत केला. इथं जी संतांनी म्हटलंय ते कलियुगात खरं होताना ठरतंय. म्हणून जीवन फार सुंदर आहे, त्याला सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा. आणि जीवन सुंदर बनवायचं असेल तर देह हे काळाचे, धन हे कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? एक सांगू, इथं अध्यात्मही विकलं गेलंय आणि इथं अध्यात्म विकलंही गेलंय. कारण अध्यात्माचा इथं रेट ठरलाय. इथं मात्र सगळं पॅकेज द्यायला सुरुवात झाली आणि पॅकेज देताना इथं अध्यात्म सुद्धा विकलं गेले. म्हणून तर 85,000 रुपये कीर्तनकाराचं ठरलंय. इथं 1 लाख रुपये सुद्धा कीर्तनकाराचे ठरले. आणि त्या कीर्तनकारालाही माहिती येते हे काळाचे, धन हे कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? झालेली सगळी सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी राहिलेल्या 2 चरणाचा अर्थ सांगून मी आपली रजा घेतो. 3ऱ्या चरणात म्हणले, देता देवविता, नेता नेवविता, येथे याची सत्ता काय आहे? देणारा देव आहे, ज्ञानाराही देव आहे. मग देणारा देव देतोय, ज्ञानाराही तो नेणार आहे. याची सत्ता इथं काय आहे? तर याची सत्ता इथंच काय नाही. याच्या सत्तेवर ज्याची कमांड आहे तो देव आहे. म्हणून आपण म्हणतो, आले देवाजीच्या मना तिथे कुणाचे चालेना. देवाच्या ईश्वरी सत्य पुढे इलाज नाही. म्हणून ईश्वरी सत्य पुढे इलाज नाही. म्हणून प्रत्येक माणसाला जावं लागतं. म्हणून देता देवपिता देणार आहे. फक्त आपल्या घेण्याची जी कुवत आहे तेवढी चांगल्या पद्धतीने राहावी. आणि ती कुवत जर चांगल्या पद्धतीने राहिली तर निश्चित जीवनाचा सिद्धांत मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि एक प्रामाणिकपणे जाता सांगतो, येणारा काळ फार भयानक आहे. भ्रष्टाचार मुक्त भारत करायचा असेल तर 1ही रुपया न घेता मतदान करा. मतदानामध्ये कोणाच्याही आमिषाला बळी पडू नका आणि 1ही रुपया न घेता मतदान करा. तेव्हा भ्रष्टाचार मुक्त भारत होईल. नाहीतर आपण जसं समजू, जसा पैसा घेऊ तशा लायकीचा माणूस आपल्याला मिळल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर बरीच जण, आणि आता लोकांनी ठरवले काय करायचं. खरं बोललं की जरा पचत नाही असं मी एका तसल्या बोललो. एक पुढारी म्हणला, महाराज तुम्ही इलेक्शनला उभे राहिली होते का? आता म्हणून मला इलेक्शन उभं राहायचं असतं मी काय लागलो इकडे आलो असतो. मला प्रामाणिकपणे सांगा, जर इलेक्शनचे पैसे मतदाराने घेतले नाही याच्यात फायदा पुढाऱ्याचा आहे का माझा आहे? वाटणाऱ्याचा फायदा आहे ना. मग वाटणाऱ्याचा जर फायदा झाला तर चांगली व्यवस्था सत्तेवर येईल. आणि त्याने जर काही गमावलंच नाही तर तो विकासाच्या मागे लागेल. पण त्यानं जर कोटीनं गमावलं तर तो पहिलं कोटीनं खोऱ्याला काढायचा प्रयत्न करेल आणि मग तुमच्या विकासाचा विचार करेल. म्हणून विकासाचा विचार करायचा असेल तर न पैसे घेता मतदान करा, तर जीवनाचा सिद्धांत कळेल. आणि एक जाता सांगतो, भ्रष्टाचार मुक्त व्हायचं असेल तर एकच कारण आहे, मतदार राजा हा राजा आहे आणि तो सावध झाला पाहिजे. तरच आम्ही लोकशाही धोक्यात नाही ना, ती लोकशाही टिकेल. पण लोकांनी निर्णय घेतला. लोक म्हणते महाराज सोपं काम नाही, त्याचं काही काम आहे का? एवढं कोटीने वाटावं लागतं. लोकांनी अंदाज लावून एवढं वाटावं लागणार. हा बिकट परिस्थिती आहे. म्हणून याला सामोरं जा आणि 1ही रुपया न घेता मतदान करा. ते माझ्या बाबांना खरं भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल. प्रभू रामचंद्राचं राज्य यावं असं वाटत असेल तर रावण वृत्ती जी भ्रष्टाचाराची आहे ती मोडीत काढावं लागेल. आणि इथं आम्हाला शिवरायांचं राज्य यावं असं वाटत असेल तर इथं असणारा वारंवार डोकं काढणारा
रांजाचा पाटील इथं डोकं काढतोय वर, त्याला आम्हाला नेस्तनाबूत करावा लागेल. आणि ज्या दिवशी योग होईल त्या दिवशी छत्रपती शिवरायांचं आणि प्रभू रामचंद्रांचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही. झालेली सगळी सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी आपल्यातून जे व्यक्तिमत्व गेलं ते वारकरी संप्रदायाचं भूषण आणि खऱ्या अर्थानं हरिभक्त पारायण म्हणून त्यांना उपाधी मिळाली. आणि ती वैकुंठवासी हरिभक्त पारायण विठ्ठल बापू दरेकर उर्फ भाऊ ते आपल्यातून गेले. त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबाला जे दुःख झालं ते दुःख सावरण्याची ताकद परमेश्वराला द्यावी. एक प्रामाणिकपणे सांगू, अतिशय सुंदर असं काम पांडुरंग सेवा मंडळ ते अध्यक्ष होते, ग्रामपंचायतचे माजी सदस्य होते, सणसवाडीचे आणि बहिर्नाथ दिंडीचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिलं. आणि त्यांची जरी त्यांना आजारानं पीडित केलं होतं तरी वारकरी संप्रदायाची त्यांनी नाळ सोडली नव्हती. म्हणून त्यांच्या पाठीमागे त्यांच्या धर्मपत्नी पार्वतीबाई विठ्ठल दरेकर यांना जे दुःख होणार आहे ते दुःख होणं साहजिक आहे. त्यांना सुद्धा दुःख सावरण्याची ताकद परमेश्वराने द्यावी. त्यांचा मुलगा माझा मित्र रामहरी विठ्ठल दरेकर यांनाही दुःख होणं साहजिक आहे. सर्जेराव विठ्ठल दरेकर यांनाही दुःख, त्यांचा मुलगा दुःख होणं साहजिक आहे. सारिका संतोष मिडगुले त्यांची मुलगी, वैशाली संजय पडवळ त्यांची मुलगी, ज्ञानेश्वरी रामहरी दरेकर त्यांची नात, रेश्मा रामहरी दरेकर सून, भरत पांडुरंग दरेकर पुतण्या, पांडुरंग बापू दरेकर भाऊ, अरुणा पांडुरंग दरेकर त्यांची भाऊजाई, ऋतुजा सर्जेराव दरेकर सून, रत्नाबाई माणिकराव दरेकर बहीण, शर्मिलाबाई किसन खुळे त्यांची बहीण, संजय नाथू पडवळ त्यांची जावई, संतोष सुखदेव मिडगुले जावई, देवचंद पांडव ते दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वराला द्यावी. आणि मला ज्यांच्या माध्यमातून ही सेवा मिळाली, जे हरपळे असतील, आमचे नात्याने असणारे चुलते असतील, अध्यक्ष दिंडीचे आदिनाथजी दरेक हरगुडे यांच्या माध्यमातून ही सेवा मिळाली, त्यांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. श्रद्धांजली व्यक्त करताना देवाला विनंती करेन, ही देवा तुझा वारकरी तू पंढरीच्या पावलाला परत तुझ्या पायाशी घेऊन जा. कारण काकड्याच्या पर्व काळामध्ये यांना मरण आलं आणि वयाच्या 77व्या वर्षी यही लोकीची यात्रा सोडली. त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबाला निश्चित दुःख आहे, पण त्यांचा प्रतीचा प्रवास सुखाचा हो अशी पांडुरंगाची प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम. बोला पुंडलिका वरदानी विठ्ठल. बापू दरेकर उर्फ भाऊ, वय वर्ष 77. भाऊंचं गेल्या 3 दिवसापूर्वी अल्पशा आजाराने दुःखद असं निधन झालं. भाऊंच्या जाण्याने दरेकर परिवार असतील, सणसवाडी ग्रामस्थ असतील, नातेवाईक उपस्थित शोकाकुल बंधाने बघितला हेची तोर भक्ती आवडते देवा, संकल्पवी माया संसाराची.